नमस्कार. आज आपण पाहूयात सेल रिटर्न वाउचर कसे क्रिएट करावे. महा इनपुट्समधील इन्व्हेंटरीमध्ये सेल रिटर्न हे एक वाउचर आहे. या वाउचरचा उपयोग जेव्हा कस्टमर एखादे प्रोडक्ट रिटर्न करतात, तेव्हा सेल रिटर्न वाउचर क्रिएट करता येते. यामुळे रिटर्न केलेले स्टॉक पुन्हा ॲड होतात व कस्टमरचे अकाउंट देखील अपडेट होतात. यामध्ये जे प्रोडक्ट आपण सेल केलेले असतात, त्या प्रोडक्टचे वाउचर लिस्टमध्ये ॲड होऊन येतात. जेव्हा आपण सेल वाउचर सिलेक्ट करतो, तेव्हा त्याच्या सर्व डिटेल्स ग्रीडमध्ये ऑटो जनरेट होऊन येतात. यामध्ये कस्टमरने आपल्याला जेवढी क्वांटिटी रिटर्न केली आहे ती आपण इथे ॲड करायची आहे. जसे आपण क्वांटिटी ॲड करू तसे रेट आणि टोटलही अपडेट होतात. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये देखील टोटल टॅक्सेबल अमाऊंट, CGST अमाऊंट, SGST अमाऊंट, जर आउटसेटचे बटन एनेबल केले तर त्याची IGST अमाऊंटही दिसते. तसेच त्याची टोटल, ऑदर चार्जेस म्हणजेच ट्रान्सपोर्टेशन चार्जेस आणि लेबर चार्जेस यांचे कॅल्क्युलेशन आणि त्याची ग्रँड टोटल ऑटो कॅल्क्युलेट झालेली आपल्याला पाहायला मिळते. तसेच पेमेंटसाठी क्रेडिट, फुल व पार्ट असे 3 ऑप्शन अवेलेबल आहेत. यामधील एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर खाली दिलेल्या सबमिट बटनवर क्लिक करताच तुमचे सेल रिटर्न वाउचर क्रिएट होईल व ते सक्सेसफुली सबमिटही होईल. त्यानंतर सेल रिटर्न समोरील लिस्ट बटनवर क्लिक करताच आपण क्रिएट केलेल्या वाउचरचे डिटेल्स व्ह्यूवर क्लिक करताच पाहता येतील व ते प्रिंटवर क्लिक करताच PDFच्या स्वरूपात डाउनलोडही करता येतील. अशा प्रकारे आपण सेल रिटर्न वाउचर क्रिएट करू शकतो. धन्यवाद.